तरी बघा अजून बऱ्यापैकी काम बाकी आहे. नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आहे रविवार आणि पूजा वगैरे आमची झालेली आहे. शिवाय ना आज आहे रविवार, तर दिशाला खायचं ना डोसा, म्हणून मी काल डाळ वगैरे सगळं भिजत घातलं होतं आणि त्याचं वाटण सुद्धा करून घेतलेलं. तुम्हाला दाखवते मी आज काय बनवणार आहे. मी एक शक्यतो इडली बनवणार होती, पण या साहेबांना खायचे डोसा सुद्धा, तो पण ट्रायंगलवाला डोसा, चीज डोसा. तर तो बनवण्याचा सुद्धा मी प्रयत्न करणार आहे, तर बघू कितपत होतंय. तर इकडे बघा हे पीठ बनवलं होतं, पीठ माझं हे झालं आणि बघा चटणी सुद्धा बनवली आहे. इकडे मी खोबऱ्याची चटणी आणि सांबार सुद्धा आपलं छान असं बॉईल होतंय. हे घरगुती सांबार आहे, जरा घट्टसच बनवलेलं आहे. टोमॅटोचा रस वगैरे काय तर टोमॅटो टाकलेला आहे. आणि ही आपली आहे इडली. बघा छान अशी वाफळते आपली इडली. आता ही थंड होते, मग मी याच्याकडे डोसा बनवून घेणार आहे. आणि ते ऑलरेडी एक वेळेचं झालेलं आहे, म्हणजे एक बारी काढली, त्याच्यात काढून ठेवले. आता हे काढते आणि दिशाला खूप जोरात भूक लागली, म्हटलं थांब जरा पटकन मी हे करते. आता हे जरा थंड होते. आमच्याकडे साऊथ इंडियन मेनू, ब्रेकफास्ट मेनू. हो, आज इडली, डोसा. वडा कुठे आहे? वडा इथं वडा. वडा दिशाला नका सांगू, परत बोलेल की वडा पण बनव. हो, वडा पाहिजे. मग आपल्याला 4 वाजता नाश्ता भेटणार, मग चालेल? हो, आताशी 10 वाजले, तर जास्त काय बोलू नका. हे जरा थंड होते तोपर्यंत. आज मी साऊथ इंडियन कांदा यूज करायचा ना त्याच्यामध्ये. हा, काय ठेवशील? हा, रेसिंग. ठीक आहे. आमचा डोसा होते ट्रायंगल मध्ये होणार नाही, कारण हे पीठ जाड आहे ना ग. पाणी का टाकलेलं, कारण इडली फिरते ना, परत ते हे व्हायचं. आता त्याला समजवायचा मोठा एक टास्क आहे तुझ्यासाठी. पिझ्झा सारखं बनवतेस? नाही, थांबा. हो थांबतोय मी. नाही होणार रे बाबा, ते पूर्ण हे आहे ना. मराठीमध्ये बोल, मराठीमध्ये. मराठी येत नाही? ठीक आहे, मग बोल, तुला त्या भाषेमध्ये येतं ते बोल. काय बनवलंय तू? रेसिंग किंग. अच्छा, मग तुझ्याकडे कोणत्या कोणत्या रेसिंग कार आहेत? दाखव मला. 2च आहेत तुझ्याकडे? तर खूप साऱ्या कार होत्या, कुठे गेल्या सगळ्या? माहित नाही. आईने फेकून दिला? अच्छा, की तू तोलला म्हणून आईने फेकला? हा, खोटा बोलतो. हो, तू ऑलवेज खोटा बोलतो. आता कुठला स्टेडियम? आता हे स्टेडियम बांधलंय का? सिटिंगचं हे बनवलंयस का? सिटिंग काय बोलतात त्याला? सिटिंग प्लेस कुठं आहे तो? चेकआउट? तुझा गेम चालू तरी कुठे झालं चेकआउट करायला? चेकिंग बोलायचं, चेकिंग करतायत. कोणता बंदा? अच्छा, गन घेऊन? अच्छा. बघ, आईने नाश्ता आणला, तर डोसा आणला. तुझा ट्रायंगलवाला डोसा फसला येईल लो. नाश्ता आमचं रेडी आहे, दोघांना देते. रेसिंग कार मध्ये बसणार का आता? चल ये, चला नाश्ता करून घ्या आणि मग नंतर काय ते करत बस. चल बस बस येते. मस्त आहे. डोसा खाऊन बघ, तुला आवडतो का?
चांगलं आहे, ठीक आहे, चालेल. चल मग खा आता मग. हा ईशांकचा चाललंय. कुठे आहे, कुठे आहे? हाच ना हो. हा जो रस्ता आहे ना, हा वांगणीला जाताना लागतो. इथून हा रोड झाले सापे वगैरे. हा, हे सापे गाव आहे. मला बघायचं आहे की कुठून आहे. बघूया चला. तर आपल्याला आहे ना, आपल्याला ना वांगणीला जाताना हा इकडे सापे गाव लागतो आणि तिकडून आपल्याला आहे ना राईट घ्यायचा आहे. थोडा रस्ता कच्चा आहे, म्हणजे अजूनपर्यंत बघा ब्रिजचं काम चालू आहे आणि बरेचशी लोक जातात. हा सह्याद्री हॉलचा रस्ता आहे, कारण सह्याद्री हॉल होता इकडे लग्न चालू आहे. शुभ मंगल सावधान. रस्ता कच्चा आहे ना अजून. हे बघा ही महामार्ग आणि हे बघा नेम प्लेट लावले सगळ्या. फ्लायओव्हरचं अजून काम चालू आहे. आपण या कच्च्या रस्त्यातून चालले म्हणून थोडी व्हिडिओ हलतोय. इथून काहीतरी दिल्ली 1200 1213 किलोमीटर आहे ना. 1201 किलोमीटर दिल्ली आहे. 150 किलोमीटर रायगड आहे ना. रायगड विचारते. हा दिशा रायगड 150 किलो. आपण जायचा का 150 किलोमीटर आहे. हा रस्ता चालू झाला की आपण रायगडला जायचं का. आता चालत जावं लागेल. बघा रस्ता कसा. गाडी खाली लावा ना इथेच. दिशांगनी आपले शिवजयंतीपासून काय व्हिडिओज बघितले तेव्हापासून दिशांगचं चाललंय की रायगडला जायचं. रायगडला हा पोवाडा नाही बोलत ते, शिवगर्जना पण पाठ करतोय. दिशांग बोल रे शिवगर्जना. ते आस्ते कदम बोल ना. पूर्ण अजून येत नाहीये, थोडी जी बोबडी वळते. हो बदलापूर समोर बघा डोंगर किती मस्त दिसतोय. थांब उतरू का. सो गाईज आपण पोचलेलो आहोत हा मार्गाला आणि हे बघा हे काय बदलापूर. 1307 आहे दिल्ली. हा बघा मस्त फ्लायओव्हर रेडी झालेला आहे. तर हे बघा मुरबाड आहे 30 किलोमीटर, नाशिक आहे 146 किलोमीटर आणि दिल्ली आहे 1307 किलोमीटर. अजून काम थोडं बाकी आहे. वाटतं का बदलापूर आहे म्हणून. बदलापूर आता गावणार आलंय. आपल्याला काही लोक हिनवायचे म्हणजे बोलायचे गावठाण किंवा गाव साईडला. रायगड 150 किलोमीटर आहे. 150 किलोमीटर.
किलोमीटर, 40 मिनिटामध्ये पोहोचू आपण ना. पनवेल 121 किलोमीटर, रायगड 150 किलोमीटर आणि मुंबई 64 किलोमीटर. तर लवकरच हा आपला रोड चालू होईल ना, असं वाटतंय ना. तर मंडळी आपण आता आहोत आपण हायवेला. तर इकडे तुम्हाला दिसतच असेल पनवेल 21 किलोमीटर आहे, रायगड 150 किलोमीटर आहे आणि मुंबई 64. आता हा कधी चालू होते बघूया, पण बऱ्यापैकी रोडचं काम झालेलं आहे. पुढे पण आहे वाटतं, कारण बरेचशी पब्लिक जात आहेत पुढे. चालू झाल्यानंतर बऱ्याचशा ज्या कोकणातल्या त्यांना पण सोयीचं पडेल. म्हणजे इथून काहीतरी 21 किलोमीटर पनवेल दिसतंय. नॉर्मली 1 तास लागायचा, तो डायरेक्ट आपल्याला येईल 15-20 मिनिटापर्यंत ना. 21 म्हणजे आपण इकडून कर्जत मार्गे वगैरे आपण पनवेलवरून जायचो ना गावाला. म्हणजे आता आम्हाला 4.5-5 तास लागायचे, तिकडे आमचा 1 तास तरी वाचेल ना बदलापूरवरून. तास वेळ वाचणार. आता बदलापूरवरून गाडी घेऊन आलो. हा, आम्ही जस्ट राऊंड मारायला बाहेर पडलो होतो. तर मी ह्यांना म्हटलं की जाऊया का म्हणून. बरेचसे व्हिडिओ व्हिडिओ येत आहेत म्हटलं, तर बघून येऊया म्हटलं. म्हणून छोटी व्हिडिओज बघितले आणि इव्हन आम्हाला पण यायचं होतं, म्हणून आम्ही छोटी गाडी घेऊन आलो. निशांग जायचं ना रायगडला. रायगड 150 किलोमीटर दाखवत आहे. निशांगला जायचं आहे माझ्या रायगडला. आपण एक दिवशी जाऊ. हा हायवेचा तर आपल्याला इझी पडेल ना. तो सनसेट होतोय आणि हा असा लांब सडक असा हा हायवे. कोणाला गाडी शिकायची असेल तर इकडे शिकू शकतात अगदी. रोड चालू व्हायच्या अगोदर तो वाटतो ना आपल्याला. पण इथून आहे ना तो टनेल. पण हा रोड पनवेलला जाण्यासाठी दिवसांवर चालू झालाय. हो इथे भाजावळ करतायत ना शेतीची. मस्त आहे ना. तेव्हा शेतीची भाजावळ करतात आणि काही भाज्या सुद्धा लावले. मस्त डोंगराच्या पायथ्याची घर आहेत ना. किती छान वाटत असेल ना. आणि पाणी सुद्धा नदी साकव आहे छोटासा. शेतीची भाजावळ करताय म्हणजे आता हे भाजल्यानंतर मग इकडे पेरणी वगैरे करणार ना. हो, जमीन म्हणजे खोदून वगैरे मग तिची पेरणी करणार. म्हणजे जे रान आहे ना ते सगळं जाळून टाकतात, त्याला बोलतात भाजावळ. तर आता आपण आहे ना हा टनेलच्या इथे जाऊया. पनवेलला जाणारा हा टनेल आहे. हॅलो हॅलो फ्रेंड. हॅलो हॅलो हॅलो. समोर टनेल दिसतंय. मस्त संध्याकाळचे आता 5:45 वाजले. दुर्डा उडते म्हणून मी. तर आपण या बदलापूर पनवेलच्या टनेलच्या इथे पोहोचलेलं आहे. आपल्याला आतमध्ये जायचं नाही आहे, टनलमध्ये जायचं ना आतमध्ये. आपण आता बाहेरूनच. गाडी आपली छोटी आहे. नेक्स्ट टाइम ना पुढच्या संडेला आपण ना मोठा गाडी घेऊन या, डायरेक्ट पनवेलला जाऊ. आणि पनवेलचं काय फेमस आहे ते खाऊन येऊया. पनवेलचा मिसळ डोसा, चीज डोसा खाऊन या पनवेल. ठीक आहे. ते गारगार वाटतं ना. हा कसं काय पण. चला ना बघून एक राऊंड मारून येऊ. रस्ता पण म्हणजे खराब स्पीड होती गाडी. आपण चाललो गाडी. तर आता आम्ही लगेच रिटर्न फिरलो, कारण की आहे ना खाली खूप बारीक बारीक खड्डे आणि आम्ही स्कूटी आणली. त्याच्यामुळे म्हटलं की नेक्स्ट टाइम आपण पूर्ण पुढपर्यंत जाऊया.
तरी बघा अजून बऱ्यापैकी काम बाकी आहे. असं तोडक रस्ता आहे. मी आहे पनवेलच्या टनेलला आणि आतमध्ये ना खूप अक्षरशः थंड वारं येतोय. इथे आता मी उभी आहे ना तिथे. पुढपर्यंत आम्ही गेलो नाही कारण की आहे ना पुढे जर गेलो तर कसं माहिती आहे का आतमध्ये अंधार होतो. तर मंडळी आपण आता आहोत या महामार्गावरती. तर हा बदलापूर मधून जातो, सरळ जातो तो दिल्ली नाशिक. दिल्ली 1300 किलोमीटर दाखवतो. हा नाशिक विसरलो मी किती हा आणि मागे पनवेलला जातो. तर हा हायवेचा अजून काम थोडं बाकी आहे, अजून पूर्णवत झालेलं नाहीये. शिवाय आपण जो टनेल आहे तो सुद्धा अर्धवट गेलो कारण टनेलच्या आतमध्ये लाईट सुद्धा नव्हत्या आणि दगडी बारीक होते आणि आम्ही आज नेमकी स्कूटी घेऊन आलो. त्याच्यामुळे म्हटलं की नको स्लिप व्हायचे चान्सेस जास्त आहेत, म्हणून म्हटलं की आपण नेक्स्ट टाईम परत येऊ आणि मग तेव्हा आपण पुढपर्यंत जाऊ. तर असा हा सगळा आपला छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आपला व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत